नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण डिजिटायझेशन म्हणजे काय आणि QGISच्या साहाय्यानं डिजिटायझेशन कसं करायचं हे पाहणार आहोत. GIS तंत्राचे डिजिटायझिंग करणे हे एक सामान्य कार्य आहे. डिजिटायझेशन म्हणजे काय, तर स्कॅन केलेला जो नकाशा असतो त्याच्यावरल्या माहितीचं रूपांतरण हे डिजिटल माहितीत करण्याची प्रक्रिया असे आपण त्याला म्हणू शकतो. थोडक्यात, conversion of raster data into vector data is called as digitization. थोडक्यात काय, तर GIS मध्ये डिजिटायझिंग म्हणजे स्कॅन केलेल्या नकाशातील भौगोलिक वैशिष्ट्ये असतात, बिंदू, रेखा किंवा बहुभुजच्या स्वरूपात त्या वैशिष्ट्यांचं रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. तर चला पाहूया तर डिजिटायझेशन हे कसं केलं जातं. सर्वात प्रथम आपल्याला QGIS मध्ये जावं लागेल. QGIS ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिओ रेफरन्स केलेली एखादी इमेज घेऊन त्यामध्ये आपण काम करू शकतो. लक्षात ठेवा की यासाठी आपल्याला जिओ रेफरन्स्ड असलेली इमेज असणं आवश्यक आहे किंवा जिओ रेफरन्स्ड केलेला नकाशा कोणताही मॅप असेल तो असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर आपण ते काम करू शकतो. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर इथं पहिल्यांदा आपल्याला लेअर ॲड करून घ्यावी लागेल. त्यामध्ये ॲड लेअर असेल, त्यानंतर ॲड रास्टर लेअर असेल आणि त्यामध्ये आपण जिओ रेफरन्स केलेला जो नकाशा असेल, पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं की तो नकाशा आपण यामध्ये ॲड करून घेऊया. इथं ॲडवर क्लिक करायचं, त्यानंतर क्लोज करायचं. आता इथं आपल्याला समोर ही टोपोशीट पाहायला मिळते. आता यावरली माहिती आपल्याला काय करावी लागेल, तर डिजिटाइज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला नवीन वेक्टर लेयर्स तयार करावे लागतील. आता सुरुवातीला काय करायचं, तर लेयर या पॅनलवर जायचं किंवा या मेनूवर जायचं. त्यानंतर यामध्ये दुसरा जो ऑप्शन आहे त्यामध्ये क्रिएट लेयर हा ऑप्शन आपल्याला जायचा आहे आणि त्यामध्ये न्यू शेप लेयर म्हणजे आपल्याला शेप फाईल तयार करावी लागणार, तर यावर क्लिक करायचं आहे. आता इथं शेप फाईल तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्याचं नाव द्यावं लागेल. आता उदाहरणार्थ आपल्याला इथं जर या नकाशामध्ये गावाचे पॉइंट्स दाखवायचे असतील तर त्याला आपल्याला विलेज या नावानं आपल्याला काय करावे लागेल, तर ही शेप फाईल तयार करावी लागेल. तर मी इथं विलेज हे नाव देतो. त्यानंतर इथं फाईल इनकोडिंग टाईप हा UTF-8 हाच आपल्याला ठेवायचा आहे, त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाहीये. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथं हा जो ब्राउझर आहे, आता ही फाईल आपल्याला सेव्ह करायची असेल तर आपण जिथं काम केलेलं आहे पूर्वीचं त्याच फोल्डरमध्ये आपल्याला हे सेव्ह करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपण आपल्या फोल्डरची पाथ त्याला देऊ शकतो. इथं मी आता आपल्या प्रॅक्टिकल या फोल्डरमध्ये मी त्याला सेव्ह करतो. तर इथं पाहू शकता तुम्ही त्याची लोकेशन आलेली आहे. त्यानंतर इथं जिओमेट्री टाईप आहे, हे सुद्धा आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं तुम्ही पॉईंट बनवू शकता किंवा मल्टी पॉईंट बनवू शकता. इथं लाईन स्ट्रिंज लिहिले म्हणजे काय, आपल्याला रेषा जर काढायची असेल, नदी एखादी दाखवायची असेल, रस्ता दाखवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे वापरता येतं. आणि यानंतर आपल्याला हा तिसरा भाग आहे तो म्हणजे पॉलिगॉन. एखादं क्षेत्र मार्क करण्यासाठी किंवा डिजिटाइज करण्यासाठी आपल्याला पॉलिगॉन वापरायचं. तर आपण सुरुवात पॉईंट पासून करूया. इथं पॉईंट घ्यायचा, त्यानंतर इथं काही चेंज करायची गरज नाही. त्यानंतर इथं आपल्याला त्याचं प्रोजेक्शन द्यायचं. भारतासाठी आपल्याला साहजिकच कोणतं वापरायचं आहे, तर EPSG 4326 WGS84 हे प्रोजेक्शन भारतासाठी आपल्याला वापरायचं आहे. आता यामध्ये आपल्याला या पॉईंटमध्ये फील्ड तयार करायचे आहेत. आता आपण इथे विलेजसाठी पॉईंट बनवायला लागलोय, आता त्या विलेजचं नाव द्यायचं आपल्याला गरज आहे. मग इथं आपण पहिल्यांदा नेम हा एक फोल्डर बनवूया. नेम आता हे शब्दात असतं त्यामुळे इथं टेक्स्ट लिहायचं आहे. त्यानंतर ते शब्द मर्यादा 20 पर्यंत आपण ठेवू शकतो. टू फील्ड्स याच्यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं फील्ड ऍड झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर ओकेवर क्लिक केलं तर आपण इथं पाहू शकतो. आता ही मी लेअरवरची अनसिलेक्ट करतो, तर इथं विलेज या नावानं आपल्याला नवीन शेप फाईल तयार झालेली पाहायला मिळते. याचा अर्थ आपली आता शेप फाईल तयार झालेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला डाटा ऍड करावा लागेल. आता ही ब्लँक शेप फाईल आहे, त्यामध्ये आता आपल्याला काय करायचे आहे, तर ह्या गावांच्या
लोकेशन्स आपल्याला द्याव्या लागतील. तर त्यासाठी काय करायचं, इथं या शेप विलेज या शेप फाईलला सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्याला इथं दिसणारा हा जो टूलबार आहे, हा टूलबार एडिटिंग टूलबार असं त्याला म्हटलं जातं. त्या टूलबारमध्ये एडिटर, टॉगल एडिटर म्हणून जे पेन्सिलचं चिन्ह येतं त्याच्यावर क्लिक करायचे, म्हणजे हा टूलबार आपल्यासाठी ऍक्टिव्हेट होऊन जाईल. जर तुम्हाला इथं टूलबार तो मिळत नसेल तर तुम्ही इथं व्ह्यू मध्ये जाऊन इथं खाली टूलबार या सेक्शनला जा आणि इथं तुम्हाला हे सगळे टूलबार्स पाहायला मिळतील. त्यातला हा डिजिटायझिंग टूलबार जो आहे तो इथं तुम्ही क्लिक केली तर इथं तुम्हाला पाहायला मिळतो, तो गेला. जर परत पाहिजे असेल तर तुम्ही टूलबार मध्ये जा, डिजिटायझेशन टूलबारवर क्लिक करा, तर तो तुम्हाला परत आलेला इथं पाहायला मिळतो. हा घ्यायचा आहे. पेन्सिल ऑन केल्यानंतर हे सगळे ऑप्शन तुम्हाला दिसायला सुरू होतील. तर आता हा ऍड पॉइंट फीचरचा ऑप्शन घ्यायचा आणि आपल्याला ज्या गावाचं लोकेशन दाखवायचं आहे त्या गावावर घेऊन जायचं. उदाहरणार्थ इथं मांगरोळ या गावासाठी आपल्याला इथं पॉइंट द्यायचं जर असेल तर इथं मी क्लिक करणार. इथं एक टेबल तुमच्या पुढे ओपन होईल, त्यासाठी आयडी असाइन करावी लागेल. आता आयडी देत असताना ओळीनं तुम्ही देऊ शकता 1 2 3 4 5 या पद्धतीनं. तर मी आता हे पहिलाच पॉईंट असल्यामुळे याला एक आयडी देतो आणि त्यानंतर इथं नेम मध्ये त्या गावाचं नाव, आता इथं मांगरोळ असं मी या गावाचं नाव देतो आणि ओके म्हणतो. तर इथं तुम्हाला एक छोटासा पॉईंट आलेला दिसेल. तुम्ही ही लेअर अनऍक्टिव्ह केली तर तुम्हाला इथे दिसेल की आता हा आपला विलेजचा पॉईंट तयार झालेला आहे. त्यानंतर आपण याच्याबरोबर अजून हे 2-3 पॉईंट घेऊन बघूया. आता इथे एक दुसरा गाव आपल्याला पाहायला मिळतं, इथं सुद्धा आपण तो पॉईंट देऊ. इथं आता याला मी आयडी नंबर 2 देतो. तसेच या गावाचं नाव रिळे असं देतो आणि ओके करतो. इथं सुद्धा आपल्याला एक पॉईंट आलेला पाहायला मिळेल. त्यानंतर तर आता इथं आपण हा तिसरा पॉईंट देऊन घेऊया. त्यासाठी आयडी नंबर 3 आणि गावाचं नाव आपण टाईप करून घेऊया. ओके. त्यानंतर आणखी एक आपण इथं कोणतं तरी गाव घेऊया. इथं आता आपण देऊया आयडी नंबर 4 आणि गावाचं नाव इथं तुम्ही मॅपवर जरी पाहून नाव टाकली तरी चालेल, म्हणजे तुम्ही बरोबर ती टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपण ही पॉइंट लेयर तयार करून घेतलेली आहे. ती सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथं वर परत या सेव्हच्या चिन्हावर क्लिक करावं लागेल आणि पेन्सिलचं टॉगल एडिटिंगचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करून हा टूलबार आपल्याला बंद करावा लागेल. इथं तुम्ही लेयर स्पॅनवर येऊन ही जी रास्टर इमेज आहे आपली अनसिलेक्ट केली तर आपल्याला हे 4 आपण डिजिटाइज केलेले पॉइंट आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण सेम प्रोसेसनं या नदीसाठी आपण रेषा डिजिटायझेशन पाहूया कसं केलं जातं ते. त्यासाठी आपल्याला परत काय करावं लागेल, लेअरवर जावं लागेल आणि नवीन शेप फाईल या रिव्हरसाठी तयार करावी लागेल. यानंतर आपण क्रिएट लेअर मध्ये जायचं आहे. त्यानंतर न्यू शेप लेअर यावर क्लिक करायचं आहे. आता परत आपल्याला ही लेअर कुठं सेव्ह करायची आहे तर आपल्या फोल्डरला त्याची पाथ देऊन घ्यायची आहे. इथं प्रॅक्टिकल आलं आणि इथं आपल्याला आता नेम या नावानं आपल्याला ती देता येते. इथे मी त्याचं नेम दिलं किंवा सॉरी आपण रिव्हर या नावानं आपण त्याला शेप फाईल तयार करू. रिव्हर या नावानं आता आपण ती सेव्ह करूया. त्यानंतर आता इथं इन्कोडिंग टाईप आहे असं ठेवायचा. जिओमेट्री टाईप इथं आपल्याला आता लाईन स्ट्रिंग हे सिलेक्ट करावं लागेल. आपण रेषा बनवत आहोत किंवा रेषा काढणार आहोत त्यामुळं आपल्याला लाईन घ्यायचं आहे. इथं प्रोजेक्शन EPSG 4326 हे आहे असं ठेवायचं आहे. इथं आता त्याला नेम पहिला फोल्डर नाव आपण नेम असंच देऊन घेऊया. नेम दिलं. टाईप इथं आपल्याला टेक्स्टच ठेवायचं आहे कारण अक्षरामध्ये नाव असणार आहे.
त्यानंतर त्याची लेंग्थ आपण 20 अक्षरांपर्यंत ठेवू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्ती आपण ठेवू शकतो. त्यानंतर ॲड टू फील्ड करायचं आहे आणि ओके करायचं आहे. आपल्याला इथं पाहायला मिळेल की आता नवीन रिव्हर नावाची एक शेप फाईल आपल्याला इथं पाहायला मिळते. आता ती परत डिजिटाईज करण्यासाठी काय करायचं, तर परत इथं एडिटर टूलबारवर यायचं, टॉगल एडिटिंग ऑन करायचं आणि इथं आपल्याला हा जो टूल आहे ॲड लाईन फीचर ह्याच्यावर क्लिक करायचं. आपल्या पॉइंटरचं रूपांतर बघा एका वेगळ्या पॉइंटरमध्ये दिसतं. आता इथनं आपल्याला ही सुरुवात करावी लागेल. इथनं क्लिक करत जायचं, लेफ्ट क्लिक करत करत जायचं या रेषवरून आणि आपल्या रेषा आपल्याला काय दिसतील तर डिजिटाईज झालेल्या पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीनं आपण काय करून घेतो, तर ही नदी आपल्याला डिजिटाईज करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही रस्ते असतील किंवा कॅनल्स असतील किंवा टेलिफोन लाईन असतील ह्या डिजिटाईज करण्यासाठी तुम्ही या टूलचा वापर करू शकता. आता आपण हे फक्त माहिती करत आहोत, त्यामुळे मी एकदम रफली हे काय करतोय तर डिजिटाईज करून घेत आहे. तर ठीक आहे, आपल्याला आता माहितीसाठी एवढं बास आहे. आणि ओके. तर आपली ही लाईन डिजिटाईज झालेली आहे. परत ती आपल्याला सेव्ह करावी लागेल आणि टॉगल एडिटिंग बंद करावं लागेल. इथनं आता हे अनचेक करून पाहू शकतो की आपलं काय झाले, तर ही नदी आपली काय झाली ट्रेस करून तयार आहे किंवा डिजिटाईज झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपण पॉइंट आणि लाईन काय करू शकतो, डिजिटाईज करू शकतो. यानंतर आता आपण अजून एक नवीन शेप फाईल तयार करू शकतो, ज्यामध्ये आपण क्षेत्र किंवा एखादा बहुभुज दाखवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय पॉलिगॉन तयार करता येतो. त्यासाठी परत काय करावं लागेल, आपल्याला नवीन शेप फाईल तयार करावी लागेल. लेअरमध्ये जाऊन नंतर क्रिएट न्यू लेअर आणि क्रिएट न्यू लेअरमध्ये न्यू शेप फाईल लेअर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत त्याची सेव्ह करण्यासाठी लोकेशन आपल्याला देऊन घ्यायचे आहे. आता इथं आपण त्याला एरिया किंवा एरिया या नावानं आपण त्याला सेव्ह करू. एरिया या नावानं सेव्ह करतो. फाईल एन्कोडिंग टाईप आहे असा राहील. जिओमेट्री टाईप आपल्याला इथं पॉलिगॉन हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर याचं प्रोजेक्शन ॲज इट इज राहू द्यायचं आहे. नंतर इथं आता नाव, इथं आता कोणता क्षेत्र काय दाखवतं यासाठी त्याचं नाव देणं गरजेचं आहे. त्यामुळं याला आपण नेम पहिला कॉलम देऊ, त्यामध्ये टेक्स्ट आहे असं सिलेक्ट करू. याची लिमिटसुद्धा आपण 20 पर्यंत ठेवू आणि ॲड फील्ड्स हा केल्यानंतर इथं आपल्याला ओके म्हणायचं आहे. आता इथं आपल्याला पाहायला मिळेल की एरिया या नावानं एक नवीन काय झालं आहे तर लेयर तयार झालेली आहे. आता आपल्या नकाशावर असणारी ही छोटी छोटी तलाव असतील किंवा जे एरिया जे आपल्याला डिजिटाईज करायचे आहेत किंवा दाखवायचे आहेत ते आपण डिजिटाईज करून घेऊ. ते करण्यासाठी परत हा एरिया सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर परत हे टॉगल एडिटिंगचं बटन ऑन करायचं. यामध्ये आपल्याला इथं आता हे एक क्षेत्र दाखवणारं चिन्ह येतं. याच्यावर आलो की आपल्याला हे ॲड पॉलिगॉन फीचर म्हणून टॅब दिसतो, तो चालू करायचा आणि परत आपला तो पॉइंटर घेऊन आपल्याला ज्या क्षेत्रावर डिजिटाईज करायचा आहे तो करून घ्यायचा. आता इथं हे छोटासा तलाव कुठला तर आहे, त्याला मी नाव आता देत नाही, त्याला मी सरळ स्मॉल लेक असं म्हणतो. लेक 1 असं नाव देतो. त्यानंतर अजून आपण यातलं काय डिजिटाईज करू शकतो, क्षेत्रदर्शक. तर इथं आता हा रिझर्वड फॉरेस्टचा एरिया हा एक आपण इथं पाहू शकतो. हा सुद्धा आपल्याला डिजिटाईज करता येतो. आपल्याला ज्या घटकावर डिजिटायझेशन काम करायचं आहे त्या अनुसरून आपल्याला त्याचं शेप फाईल निवडावी लागेल. म्हणजे आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे, लाईन घ्यायची आहे की पॉलिगॉन घ्यायचा आहे हे निवडून
प्रत्येक घटकासाठी वेगळी शेप फाईल आपल्याला बनवावी लागणार आहे. म्हणजे एकाच शेप फाईलमध्ये तुम्ही पॉइंट आणि लाईन किंवा पॉलिगॉन एकत्र करू शकत नाही. तुम्हाला पॉइंटसाठी वेगळी शेप फाईल घ्यावी लागेल, लाईनसाठी वेगळी बनवावी लागेल आणि पॉलिगॉनसाठी वेगळी बनवावी लागेल. मात्र तुम्ही पॉलिगॉन एक फाईल बनवून त्यामध्ये कितीही अनेक क्षेत्र किंवा अनेक आकार तुम्ही त्यामध्ये डिजिटाइज करू शकता. तर रिझर्वड फॉरेस्ट हे मी याला नाव देतो आणि ओके म्हणतो. त्यानंतर अजून आपल्याला इथं काय डिजिटाइज करता येतं का भाऊ? इथं एक छोटासा आपल्याला हा तलाव दिसतोय, तो सुद्धा आपण डिजिटाइज करू शकतो. हा कसबा सरूड जवळचा जो आपल्याला तलावाचा भाग दिसतो किंवा पाण्याचा स्रोत दिसतो, तो सुद्धा आपल्याला डिजिटाइज करता येतो. तर याला सुद्धा आता मी ID देतो आणि नाव देतो लेक 2 असं त्याला आपण नाव देऊन घेऊया. तर ओके, अशा पद्धतीने आपण हे आता 3 वेगवेगळे शेप काय केले तर डिजिटाइज केले. ते सेव्ह करण्यासाठी परत आपल्याला कुठं जायचं आहे, या एडिटर बारवर जाऊन इथं आपल्याला सेव्ह लेयर एडिट्स यावर क्लिक करायचं आहे आणि परत या पेन्सिलवर क्लिक करून टूलबारला काय डिॲक्टिवेट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा आपण मॅप अनसिलेक्ट करूया आणि पाहूया. तर आपण केलेल्या ज्या शेप फाईल असतील यामध्ये आपल्याला हे सगळं आपल्याला आता पाहायला मिळेल, की इथं आपण पॉइंट घेतलेले आहेत ते इथं दिसतात. इथं तुम्हाला ही रेष दिसते, म्हणजे जी वारणा नदी आपण डिजिटाइज केली ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं हे छोटे छोटे तलाव आणि रिझर्वड फॉरेस्ट हे सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. आता याची जर माहिती पाहायची असेल तर तुम्ही काय करू शकता, ज्या शेप फाईलची माहिती पाहायची आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. त्याच्यावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ओपन ॲट्रिब्यूट टेबल हा एक ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करा. तर इथं तुम्हाला ID नंबर आणि त्या ID ला कोणता घटक आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता मी हे सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला पाहायला मिळतं की हा भाग हायलाइट झालेला तुम्हाला दिसून येतो. म्हणजे त्या इथं तुम्ही जर त्या ॲट्रिब्यूट टेबलमध्ये त्याला सिलेक्ट केलं तर ते तुम्हाला नकाशावर हायलाइट करून दाखवेल की तुम्ही हा भाग सिलेक्ट केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याची माहिती पाहू शकता किंवा त्यात तुम्ही चेंजेस सुद्धा करू शकता. उदाहरणार्थ समजा जर आता विलेजमध्ये मला जर पॉप्युलेशन ॲड करायची असेल, तर मी काय करणार, तर याच्यावर राईट क्लिक करणार आणि ओपन ॲट्रिब्यूट टेबल यावर क्लिक करणार. यात मला आता परत इथं नवीन पॉप्युलेशनचा कॉलम ॲड करावा लागेल. मग त्यासाठी काय करायचं, हे एडिटचं बटन चालू करायचं. त्यानंतर यामध्ये एक फील्ड आपल्याला ॲड करावी लागेल. तर इथं हे जे बटन आहे ते ॲड न्यू फील्डसाठी असतं. त्याच्यावर क्लिक केली की कोणती फील्ड आपल्याला द्यायची आहे ते आपण सांगायचं आहे. उदाहरणार्थ आता इथं आपण पॉप्युलेशन करणार आहोत. पॉप्युलेशन आणि त्यानंतर आता तिथं टाईप हा आपल्याला अंकांमध्ये असणार आहे, त्यामुळे ते इंटिजर आपण सिलेक्ट करू आणि लेंथ 10 अंकांपर्यंत ठेवू आणि ओके म्हणू. तर इथं तुम्हाला पाहायला मिळतं एक पॉप्युलेशन नावाचा काय झाला तर एक फोल्डर तयार झाला आणि तुम्ही या गावाची जेवढी लोकसंख्या असेल तेवढी तुम्ही इथं देऊ शकता. इथं आता मी अंदाजे लोकसंख्या टाकून घेतो, 4562 असेल किंवा 5800, जे काय असेल ते तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे भरून घेऊ शकता. आणि तशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतं तर ही माहिती एडिट करता येते किंवा नवीन करता येते. डिलीट सुद्धा करताना आपल्याला त्याच पद्धतीनं करायचं आहे. हा जर कॉलम पाहिला तुम्ही तर इथनं हा डिलीट सुद्धा करता येतो. इथं तुम्हाला त्याचे ऑप्शन पाहायला मिळतील. डिलीट फील्ड याच्यावर जाऊन तुम्ही ते भाग डिलीट करू शकता. सेव्ह करण्यासाठी परत तुम्ही सेव्हच्या बटनावर क्लिक करा आणि पेन्सिल बंद करा. तुम्हाला ते सेव्ह झालेलं पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा डिजिटायझेशनचा भाग आहे आणि